नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज भागाकाराची अशी अद्भुत अशी ट्रिक घेऊन आलेलो आहे की ज्या ट्रिकमुळे आपण भागाकार अगदी सेकंदामध्ये करू शकतो, ते पण मित्रांनो भागाकार न करता भागाकार सोडू शकतो। तुम्ही म्हणसाल सर काही नशा वगैरे करून आलात की काय, तर मित्रांनो खरंच गणिताचा नशा केलेलो आहे आणि हा नशा आपल्याला आता कुठपर्यंत नेणार आहे ते आपण पाहणार आहोत। पहा, छेदस्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा भागाकार आपण या ठिकाणी करत आहोत। काय करत आहोत? ज्या छेदात आपण 5 असेल त्याचा आपण भागाकार करत आहोत। पहा, या ठिकाणी आपल्याला एक अपूर्णांक दिलेला आहे 147 भागिले 5, म्हणजे या ठिकाणी आपल्याला छेदामध्ये 5 हा अंक दिसत आहे आणि जर छेदामध्ये 5 हा अंक दिसत असेल तर मित्रांनो भागाकार न करता आपल्याला भागाकार करायचा आहे, उत्तर आणायचं आहे। तर काय करणार? पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर मी एक सूचना लिहिलेली आहे। सूचना काय म्हणते? दिलेल्या अंशाला 2 ने गुणणे, म्हणजे दिलेला जो अंश आहे त्याला आपल्याला 2 ने गुणायचा आहे व आलेल्या उत्तरामध्ये उजवीकडून एक अंक सोडून दशांश देणे, म्हणजे उजव्या साइड कडून एक अंक सोडून द्यायचा आणि नंतर दशांश द्यायचा। मित्रांनो, एक अंक का सोडायचा? तर छेदामध्ये फक्त एकच अंक आहे म्हणून एक अंक सोडायचा। आता पहा, आपण काय करू? दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण फॉलो घेऊ। म्हणजे काय करणार? अंशाला, दिलेल्या अंशाला आपण 2 ने गुणणार, म्हणजेच 147 गुणिले 2। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 7 दोन्ही 14, 14 ला 4, हातच्याला 1 आणि 4 दोन्ही 8, 8 आणि हातच्याचा 1 9 आणि बे 1 बे। तर मित्रांनो पहा, आपल्याकडे 147 गुणिले 2 चा गुणाकार आलेला आहे 294 आणि आपल्याला सांगितलं होतं उजवीकडून एक अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी दशांश दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर 5 न जेव्हा आपण 147 ला भागतो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याकडे उत्तर येते 29.4, म्हणजेच 29.4। अगदी काही सेकंदामध्ये आपण भागाकार न करता भागाकार सोडून दाखवला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणखीन आपण काही उदाहरणे घेऊ। पहा, तुमच्या समोर एक उदाहरण आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणते पाहू शकता तुम्ही की 247 भागिले 5। आता या ठिकाणी सुद्धा छेदामध्ये आपल्याला काय दिसत आहे? 5 दिसत आहे। आपण भागाकार न करता भागाकार करत आहोत, मग काय करणार? दिलेल्या अंशाला म्हणजेच 247 या संख्येला आपल्याला 2 न गुणायचं आहे। आता 2 न गुणायचं आहे तर पहा, 7 दोन्ही 14, 14 ला 4, हातच्याले 1, पुन्हा नंतर 4 दोन्ही 8, 8 आणि हातच्याचा 1 9, त्यानंतर बे दोन्ही 4। तर मित्रांनो 247 ला 2 ने गुणलो तर उत्तर किती आलं? 494। आपल्याला सूचना काय सांगते? उजव्या साइड कडून, उजव्या हाताकडून एक अंक सोडून दशांश द्या, पॉइंट द्या। या ठिकाणी आपण पॉइंट दिलो तर मित्रांनो 5 ने आपण 247 ला जर भागलं तर उत्तर आपल्याकडे येते 49.4। आहे की नाही अद्भुत अशी जादू विद्यार्थी मित्रांनो? म्हणूनच सांगितलेला आहे गणिताचा नशा केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा नशा। आता त्यानंतर पहा, परत एक आपण उदाहरण घेणार आहोत। काय म्हणते उदाहरण मित्रांनो? 1734 या संख्येला आपल्याला 5 ने भागायचं आहे। काय, कशाने भागायचं आहे? 5 ने। तर आपण काय करणार आहोत? भागाकार न करता भागाकार सोडत आहोत। तर काय करणार मित्रांनो? दिलेल्या अंशाला आपण जशास तसं लिहून घेऊ आणि त्याला 2 ने गुणू। पहा, 4 दोन्ही 8, 3 दोन्ही 6, 7 दोन्ही 14 ला 4, हातच्याला 1, बे 1 बे आणि हातच्याचा 1 म्हणजेच 3। आणि मित्रांनो छेदामध्ये एकच अंक आहे, 5 आहे, म्हणून आपण उजव्या साइड कडून एक संख्या सोडत आहोत आणि पॉइंट म्हणजेच दशांश देत आहोत। तर 5 ने जेव्हा 1734 ला आपण भाग देतो तेव्हा आपल्याकडे उत्तर येते 346.8। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन आपण काही गणित सोडून घेऊ जेणेकरून तुमचे कन्सेप्ट अगदी सहजरित्या कन्सेप्ट क्लिअर होतील विद्यार्थी मित्रांनो। पहा, आपण आणखीन एक संख्या घेतलेला आहे 1724 या संख्येला आपण 5 ने भाग देणार आहोत। पण मित्रांनो 5 ने भाग देणार आहोत, पण कसा?
भागाकार न करता आता काय करणार तुम्हाला माहित आहे सूचना काय सांगते दिलेल्या अंशाला आपण जशास तसं लिहून त्याला 2 ने गुणाकार काय येतो 4 दोन्ही 8 बे दोन्ही 4 7 दोन्ही 14 14 ला 4 हाच्याला 1 बे 1 बे आणि 2 आणि 1 3 तर मित्रांनो 1724 ला जेव्हा आपण 2 ने गुणतो तेव्हा उत्तर येते 3448 आणि मित्रांनो छेदामध्ये 5 हा एकच अंक आहे सिंगल आहे म्हणून आपण उजवीकडून एक अंक सोडून दशांश देतो म्हणजेच 5 ने जेव्हा आपण 1724 या संख्येला भागतो तेव्हा उत्तर मित्रांनो आपल्याकडे येते 344.8 तर आहे की नाही मित्रांनो अद्भुत अशी जादू पहा आणखीन आपण एक उदाहरण घेतलेलं आहे मित्रांनो उदाहरण सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन ट्रिक आपल्यासाठी घेऊन येतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला नक्कीच प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो आता पहा आपल्याकडे आणखीन एक मोठी संख्या आलेली आहे काय म्हणते 56,238 या संख्येला 5 ने भागायचा आहे आणि मित्रांनो भागाकार आपण कसा करणार आहोत तर भागाकार न करता भागाकार करणार आहोत पहा दिलेला आपली सूचना काय म्हणते दिलेल्या संख्येला म्हणजेच 56,238 या संख्येला आपल्याला 2 न गुणायचं आहे पहा 2 न आपण गुणत आहोत 8 दोन्ही 16 16 ला आपण या ठिकाणी 6 लिहू हाच्याला 1 घेऊ 3 दोन्ही 6 6 आणि हाच्याचा 1 म्हणजेच 7 आणि परत पहा बे दोन्ही 4 4 ला 4 6 दोन्ही 12 12 ला 2 हाच्याला 1 मित्रांनो 5 दोन्ही 10 आणि हाच्याचा 1 म्हणजेच या ठिकाणी 11 आणि मित्रांनो तुम्हाला माहित आहे छेदामध्ये फक्त एकच डिजिट दिसत आहे एकच अंक दिसत आहे म्हणून उजव्या साइड कडून आपण काय करतो एक अंक सोडून दशांश देतो म्हणजेच पॉइंट देतो तर जेव्हा मित्रांनो 56,238 या संख्येला आपण 5 ने भागतो तेव्हा आपल्याकडे उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो पहा 11,247.6 तर विद्यार्थी मित्रांनो आहे की नाही जादू पाहू शकता तुम्ही तुमच्यासाठी मी 5 उदाहरण घेतलेले आहेत मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायला विसरू नका परत एकदा सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो